21 गुलशन 2 ओव्हरनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. विनीतच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रसादच्या 6 धावा आल्या. गुलशन म्हात्रे आणि चरण म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. तिसरा गोलंदाज आहे, तिसरं षटक घेऊन येतो आहे तो विनीत पाटील. यावेळेला पूल केलेला फटका, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरा बॅटर आऊट होतो आहे. गुलशन म्हात्रे आता बाद होतील. ही दुसरी मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या श्री अँड शिव स्पोर्ट्स संघाची. खरं तर गुलशन चांगली बॅटिंग करत होते. 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती ते बाद झालेत. 7 चेंडू त्यानं फेस केले. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गुलशन म्हात्रेची आपल्याला पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. ऋषिकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. एक चांगला फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय आला आहे. विनीत पाटील एक युवा गोलंदाज आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट मिळाली आहे. 30 यार्ड सर्कलचे रेस्ट्रिक्शन आता हटवले गेलेत. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे आयांश 11 संघाच्या कर्णधारांनी आणि ऋषिकेश पाटीलनं आल्या आल्या प्रहार चढवला आहे. समोर टाकलेल्या बॉलला अक्षरशः फेकून दिलं. स्टँड अँड डिलिवर्ड, खडे खडे मारलेला एक नजाकतवाला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि दर्जेदार फटका ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधून येत असताना या षटकाराच्या सहाय्यानं तो स्वतःचं खातं उघडतो आहे आणि संघाची धावसंख्या होती आहे ती 27. लीग स्टेजमधली ही सेकंड लास्ट मॅच आपण अनुभवतो आहे. शिव स्पोर्ट्स, श्री अँड शिव स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आयांश 11. या दोन्ही संघांनी 2-2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. ऑलरेडी सुपर 6साठी ते क्वालिफाय झालेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतं आहे तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. पंचांचा 4 धावांचा इशारा येतो आहे. म्हणजे बॅट कट होती, क्षेत्ररक्षकाकडे संधी निर्माण झाली होती आणि त्याने संधी मात्र मिस केली आहे. या 4 धावांच्या मदतीनं 31 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. 2-2 मॅचेस दोन्ही संघांना जिंकलेल्या आहेत आणि लीग स्टेजमधली ही त्या दोन्ही टीमची शेवटची मॅच आहे एकमेकांच्या विरोधामध्ये. कोणती टीम टेबल टॉपर असणार, आपल्या गटामध्ये कोणता संघ अव्वल नंबरवरती असणार हे ठरवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल स्मार्टली ड्राईव्ह केलं आहे, मनगडाचा चांगला वापर केला आहे. ऋषिकेश पाटील एक चांगले बॅटर आहेत, चांगले फलंदाज आहेत. 3 चेंडूंवरती 11 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या चांगली पाहायला मिळते श्री अँड शिव स्पोर्ट्स संघाच्या धावफलकावरती. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. बरीच मोठी गॅप होती गलीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झाले आणि 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीनं चरणच्या बॅटमधून एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या होती आहे ती 36.
साहिल खेळतायत आणि आता मात्र बॅकवर्ड पॉईंटला दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला जातो आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये मिस झाला होता, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये देखील मिस झाला आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यानं कॅरी केला. साहिल बाद झालेले आहेत, कारण साहिल आणि चरण हे दोघे सख्खे बंधू आहेत, ट्विन्स आहेत, त्यामुळे थोडीशी गफलत या ठिकाणी झाली होती. साहिल आता बाद होत आहेत. चांगली बॅटिंग साहिल यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि विनीत पाटील ज्याच्या विरोधामध्ये एक षटकार आला, 2 चौकार आले, परंतु या ओव्हरमध्ये त्यानं 2 महत्त्वाच्या फलंदाजांना बाद देखील केलं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 3 ओव्हरनंतर टीमचा एकूण स्कोअर झाला आहे 36 धावा. लीग स्टेजमधली ही सेकंड लास्ट मॅच आपण अनुभवतो आहे. समीर गायकवाड आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समीर गायकवाड आहेत, त्याचबरोबरीनं ऋषिकेश पाटील आहेत आणि तिसरे गोलंदाज, तिसरा बॉलर या ठिकाणी वापरण्यात येतो आहे सुमित म्हात्रे. फिल्डिंग अतिशय चांगली प्लेस केली आहे. एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये आहे, 3 खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट पाठीमागच्या बाजूला. शफल होऊन खेळले, जागा बनवली, फटक्याला एलिव्हेट केलं आणि फाईन लेगच्या डोक्यावरून पाठवलं. पहिला टप्पा पडल्यानंतरचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे बॅट्समन ऋषिकेशच्या वाडमधून. एक आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. OPLमध्ये चांगला खेळ त्याचा आपल्याला आज कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला आणि आता मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये देखील एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधून येत आहेत. फुल टॉस बॉल समोरच्या रिझनमध्ये खेळलेत. खरं तर क्षेत्ररक्षकांना चांगला प्रयत्न केला, झेलवरती जाणं त्यानं पसंत केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल पुढे लँड होत असताना त्यानं धावा वाचवण्याचं काम केलं. 41 धावा, 41 रन स्कोरबोर्डवरती. सुमित यावेळेला पुन्हा एकदा एलिव्हेट करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध झेल टिपला जातो आहे आणि हा चौथा फलंदाज बाद होतो आहे. समीर गायकवाड गोल्डन डकचा शिकारी ठरत आहेत. समीर जे पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाद झाले. संघाची धावसंख्या 41 आहे. 4 बॅट्समन आतापर्यंत आऊट झालेत आणि या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली, तदनंतर 2 चांगले बॉल आणि त्यावरती विकेट देखील मिळाली आहे. बाउंड्री लाईनची फिल्डिंग जर आपण पाहिली, स्वीपर कव्हरला एक खेळाडू आहे, एक खेळाडू लॉंग ऑफला आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू अगदी पंचांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतो आहे स्क्वेअर लेगमध्ये. चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह केलं आहे, समोरच्या रिझनमध्ये एकच धाव मिळते. हे चांगलं क्रिकेट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव घेत असताना एकूण धावसंख्या झाली आहे 42. आकाश म्हात्रे खेळपट्टीवरती दाखल झालेत. सिंगल डबल्स यावेळेला घेतल्या जात आहेत. सुमित म्हात्रे चांगली बॉलिंग करत असताना शेवटचा बॉल बाकी आहे आणि 42 धावा धावफलकावरती आहेत. हे चांगलं षटक पाहायला मिळालं. 7 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि मगाशी 42 म्हटलं होतं, 43 धावा धावफलकावरती आहेत.
43 धावा धावफलकावरती आहेत. 43. साई नेटवर्कचे प्रोप्रायटर अरुणजी पाटील या व्यासपीठावरती त्यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत करूयात. 43 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला जोरकस फटका लॉंगॉनला जातो. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. चांगली बॅटिंग आपण पाहतोय ऋषिकेशची. आकाश मात्रे 2 बॉलमध्ये 1 वरती खेळतोय. शेवटची ओव्हर आहे. स्वप्नील मुंगाची बॉलिंग करण्यासाठी आलेत शेवटच्या षटकामध्ये. चांगला बॉल खरं तर सोडला होता. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर ठेवला होता बॉलरनं आणि लॅप केलं बॉलला. डॉट बॉल आलाय. या निर्णायक क्षणाला तुम्ही असे चेंडू सोडू शकत नाही आहेत, कारण या ओव्हरमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ खेळाडू कक्षामध्ये बॉलला पाठवलंय, ही या खेळाडूची ओळख आहे. विनीतनं चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला झेल टिपण्यासाठी. त्याचा प्रयत्न अपूर्ण राहिला, अपुरा पडला मी म्हणेन. आणि स्वप्नील मुंगाजीच्या विरोधामध्ये षटकार आलाय. आकाश मात्रे चांगली फटकेबाजी करतोय. स्क्वेअर ड्राईव्ह केले बॉलला. कव्हर्समध्ये एका हातानं बॉलला उचललं जात आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि एकूण धावसंख्या होती आहे ती 51. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. स्वप्नील एक षटकार आलाय, परंतु इकॉनॉमिकल देखील राहिलेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. बॅकफूटवरून खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगानं जाणारा नेत्रदीपक फटका पाहायला मिळते. अगदी डोळ्यांची पारणं फेरणारा हा चौकार येतो आहे बॅटर ऋषिकेशच्या बॅटमधून. ऋषिकेशच्या खेळामध्ये किती परिपक्वता आहे, या खेळाडूमध्ये किती प्रतिभा आहे, हे दाखवणारा हा चौकार पाहायला मिळाला. कारण या अगोदर आपण समोर षटकार पाहिले होते, पाठीमागच्या बाजूला चौकार पाहिला होता, आणि आता डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये मारलेला ड्राईव्हचा फटका. एकूण धावसंख्या आहे ती 55. बीट केले पूर्णपणे. चोरट्या धावेचा प्रयत्न होणार का? आणि डॉट बॉल. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि टार्गेट आहे ते 56 या धावसंख्येचं. आणि जेवणाची व्यवस्था स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला सुरू झालेली आहे. जे कोणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी त्या ठिकाणी जेवण करून घ्यायचं आहे. 5 ओव्हरनंतर 55 लागलेत स्कोरबोर्डवरती. 56चा टार्गेट आहे. राजेशचे मालक आदरणीय सतीशभाई म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबरीने त्यांचे अतिशय जवळचे सहकारी
संजय शेठ म्हात्रे, विजयभाई पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. समीरभाई दळवी हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय आमच्या सगळ्या मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. ओवळे प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. साक्षी एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सतीशभाई म्हात्रे यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. ज्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं आहे, ज्यांना आम्ही विनंती करतोय आणि संपूर्ण त्यांच्या मित्रपरिवाराला विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. ओवळे प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अष्टविनायक स्पोर्ट्स, OPL कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ ओवळे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर एक शेवटची मॅच आपल्या भेटीला येईल. लास्ट मॅच असेल लीग स्टेजमधील. तदनंतर एक शो मॅच असेल आणि मग सुपर सिक्सचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. लेपर्ड स्पोर्ट्स आणि प्रियांशी अँड प्रियांक स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की त्यांनी टॉस बॉक्समध्ये यावं टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यावं टॉस करण्यासाठी. आदेश मुंगाजी पहिले षटक घेऊन आला आहे. समोर आहे तो सुमित म्हात्रे, प्रसाद गायकवाड. ही सलामीची जोडी मैदानात. पहिलाच बॉल सुमित म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट आर्म पुलचा एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये देखील पाहायला खरंच आवडेल. पहिलाच बॉल अगदी समोर टाकलेला बॉल, शॉर्ट आर्म पूलचा फटका स्लॉक करत असताना आणि मिड विकेटच्या बाहेर एक मोठा स्ट्रोक आला. या 6 आदेशच्या स्वागताला आलेला हा षटकार. बॅकफूटवरून स्क्वेअर कट करत असताना, गुणवत्ता दाखवत असताना, आपल्यामध्ये असलेला टॅलेंट दाखवत असताना
आणि आपल्या मनगडातलं स्किल दाखवत असताना दर्जेदार स्ट्रोक खेचला जातो आहे. ज्या पद्धतीनं ऋषिकेश पाटीलनं सुरुवात केली होती, पहिल्या बॉलवरती षडकार, तदनंतर चौकार आणि त्याला ठोस असं प्रत्युत्तर देत असताना टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना सुमित म्हात्रे 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना टार्गेट 56 धावांचं आहे. 11.20ची आस्किंग रेट. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅट अँड पॅडच्या मधून जातो आहे विकेट किपरकडे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फिल्डिंग जर आपण पाहिली, लॉंग ऑफला अगदी टॉवरच्या खाली एक खेळाडू उभा आहे. एक खेळाडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये काऊ कॉर्नर रिजनमध्ये डीपला आपल्याला पाहायला मिळतो आहे ओव्हर द विकेटनं. यावेळेला पुन्हा एकदा कवर ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. कवर्समध्ये जातो आहे. अगदी डोळ्यांना सुखद असा धक्का देणारा, आनंदाचा सुखद धक्का देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. काय दर्जेदार फलंदाजी करतो आहे आदेश मुंगाजीच्या विरोधामध्ये. जसा बॉल येतो आहे ना, त्या बॉलच्या मेरिटनुसार फटका खेचला जातो आहे आणि या फलंदाजामध्ये किती गुणवत्ता आहे हे दाखवत असताना 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, छोटा क्षेत्ररक्षक, खरं तर छोटा क्षेत्ररक्षक आहे, चांगला प्रयत्न त्याला केला होता आणि आमचे पंच देखील त्याच्याकडे पाहत राहिले, बारकानाथ चोरगे सर. खरं तर ही सुरुवात आहे ओवळे प्रीमियर लीगचं. खरं तर हेच तर उद्दिष्ट आहे की येणाऱ्या यंग पिढीला, पुढील पिढीला क्रिकेटमध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, यासाठी बऱ्याच गावांमध्ये आपण प्रीमियर लीग पाहत असतो आणि रायगडमधली एक नामवंत प्रीमियर लीग ओवळे प्रीमियर लीग. यावेळेला प्रसाद गायकवाड स्वीप करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं, त्यावेळेला थोडंसं फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि डॉट बॉल येतो आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना श्री अँड शिव स्पोर्ट्स संघानं देखील 15 धावा जमा केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना देखील आयान स्पोर्ट्सनं 15 धावा जमा केल्यात. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातं आहे. 4 ओव्हरमध्ये 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अर्जुन आणि यज्ञ या 2 छोट्या क्षेत्ररक्षकांनी जर कॅचेस पकडल्या तर विशाल गायकवाड याच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. चेंडू हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लँड झाला आहे. त्या ठिकाणी छोटा क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय बॉलला कव्हर करण्यासाठी. या बॉलवरती मिळते ती एकच धाव. गुलशन म्हात्रे आता बॉलिंग करण्यासाठी आलेत. गुलशन एक चांगले अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्यासमोर देखील तितकाच अनुभवी प्रसाद गायकवाड आहे. ओवळे ग्रामीण क्रिकेट हे बऱ्याच वेळेला एकत्र खेळलेले आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, बीट केले. साक्षी एंटरप्राइजेसचे डायरेक्टर आदरणीय सतीश शेठ म्हात्रे व्यासपीठाच्या समोर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि शो मॅचसाठी ते सगळे प्रिपेअर होत आहेत. एक शो मॅच देखील आज आपण पाहणार आहोत, प्रदर्शनीय सामना. एज लागली आहे, गोळीच्या वेगानं बुलेट स्ट्रोक पाहायला मिळाला पाठीमागच्या बाजूला. गोळीच्या वेगानं जाणारा हा चौकार आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 19. गुलशन म्हात्रेचे वेगवान चेंडू आपण सातत्यानं पाहत असतो. बऱ्याच वेळेला गुलशन म्हात्रे, प्रसाद गायकवाड एकत्र खेळलेले आहेत. आज OPL मध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये एकत्र खेळणारे गावच्या क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हातानं खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक लांबून आलेत, एक धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती आहे 22. 22 रन स्कोरबोर्डवरती. 34 धावांची गरज आहे येणाऱ्या 20 बॉलमध्ये. फसवा बॉल, यावेळेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 4 धावांचा बोनस मिळतोय आणि स्ट्रोक फार चांगला होता. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल वेट केलं, वॉच केलं, खोदून काढलं, स्क्वेअर ड्राईव्ह केलं बॉलला, बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हरच्या मधून क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावा मिळाल्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत पूर्णपणे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरनंतर बॅटिंग करणाऱ्या आयन स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 26. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. अठरा बॉल आणि 30 धावांची गरज आहे. अठरा बॉल आणि 30 धावांची गरज आहे. प्रसाद गायकवाड आणि सुमित म्हात्रे चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटसाठी जमवत असताना 26ची पार्टनरशिप झाली आहे. चांगला बॉल खोदून काढलाय समोर, गुलशन बॉलवरती येईपर्यंत एक धाव घेतली जाते. एकूण धावसंख्या होती ती 27. 17 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. प्रसाद गायकवाड आणि आता दुसरे गोलंदाज आहेत, तिसरे गोलंदाज त्या ठिकाणी वापरले जात आहेत. समीर, चेंडू चांगला होता, समोर टाकलं होतं, समोर डिलिव्हर्ड केलं, शरीरावरती जाऊन आदळणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. लीग स्टेजमधला हा शेवटचा सेकंड लास्ट सामना, सेकंड लास्ट मॅच मैदानामध्ये यावेळेला प्रसाद गायकवाड मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त स्ट्रोक ठोकत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलं आणि अशा प्रकारचे फटके खेचण्यासाठी हा बॅटर नेहमीच ओळखला जातो. ऑलरेडी शफल झाला होता ऑफस्टम्पच्या बाहेर आणि पूल करत असताना बॉलला रोहित शर्मा स्टाईलनं बॉलला पाठवलं. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 33. 33 धावा धावफलकावरती. 23 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉलमध्ये 23 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलेला फटका समोर जातोय, स्क्रीनवरती जाऊन आदळतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी प्रसादच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. प्रसादच्या बॅटमधून 3 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळतो आहे तो प्रसाद. एज लागली आहे मागच्या बाजूला आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आता विशालचं या खेळाडूला लागू होणार, कारण या छोट्या क्षेत्ररक्षकासाठी पारितोषिक लागलं होतं. चांगला झेल पाठीमागच्या बाजूला टिपला गेलाय. छोटा क्षेत्ररक्षक आहे, अगदी 6वी 7वीला असलेली ही छोटी खेळाडू आहेत आमचे. एज लागली, पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय झाला आणि शॉर्ट फाईन लेगला काही दर्जेदार झेल टिपला गेला. प्रसाद बाद झालाय. 10 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय समाधान गायकवाड. एकूण धावसंख्या आहे ती 37. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती ठोकतोय षटकार बॅटर समाधान गायकवाड आणि या षटकारानं सामन्यातली हवा काढून घेण्याचं खरं तर तो काम करतोय. एकूण धावसंख्या होती 43.
43 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना बॅटिंग करणाऱ्या आयन स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं आता मात्र झुकताना पाहायला मिळतो आहे, परंतु अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. हे षटक गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी फार निर्णायक असेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्या देण्याचा प्रयत्न केला जाणार. श्री अँड शिव स्पोर्ट्स टीमकडून विकेट घ्याव्या लागतील या मॅचमध्ये परत येण्यासाठी, परंतु दुसऱ्या बाजूनं मोठे फटके मारून मॅच सोपी करण्याचं काम केलं आहे बॅटर प्रसाद गायकवाड, सुमित म्हात्रे आणि समाधान गायकवाडनं. साक्षी स्टार, साक्षी एंटरप्राइजेस टीमचे सगळे खेळाडू, कर्मचारी, सतीशभाई यांचा संपूर्ण मित्रपरिवार, या सगळ्यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. साक्षी स्टार, साक्षी एंटरप्राइजेसचे सगळे खेळाडू, कर्मचारी, सतीशभाईंचा संपूर्ण मित्रपरिवार, या सर्वांना मी विनंती करतो आहे की आपण व्यासपीठावरती यावं. छोटा क्षेत्ररक्षक आहे, यज्ञ नाव आहे का त्याचं, अर्जुन आलेला आहे. अर्जुन आणि यज्ञ हे 2 छोटे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल टाकला आहे, परंतु फार चांगला बॉलला रिलीज करत असताना हा छोटा क्षेत्ररक्षक खेळाडू, एक धाव या बॉलवरती येते. 10 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती लागलेत. ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल, द्वारकानाथ चोरगेसर दाखवत असताना सिंगल या बॉलवरती एक्स्ट्राच्या रूपानं येते. 45 स्कोरबोर्डवरती. 10 बॉलमध्ये 11ची गरज आणि समोर टाकलेला बॉल उडवलाय, विकेट मिळते अर्जुनला. खरं तर मोठा फटका मारण्याचं लालच दाखवलं आणि विकेट मिळवली अर्जुननं. दर्जेदार बॉलिंग करत असताना अर्जुन, आणि 9 बॉल आता बाकी असतील जिंकण्यासाठी. 11 धावांची गरज. 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अर्जुन चांगली बॉलिंग करतोय, छोटा गोलंदाज. नऊ चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 11 धावांची. नवीन बॅटर आले स्वप्नील मुंगाजी. स्वप्नील स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती. मी आदरणीय सतीशभाई म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला देखील विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे. स्लोअर बॉल वेट केला लास्ट मोमेंटला समोर खेळत असताना. अर्जुन खरं तर सगळ्यांना इम्प्रेस करतोय. कॅप्टनने निर्णय घेतला. सहावीला असलेला हा खेळाडू आहे, परंतु आज दर्जेदार बॉलिंग राहिली आहे. रिव्हर्स खेळलेत यावेळेला, कारण या बॉलरच्या विरुद्ध कमी गतीने येणाऱ्या बॉलच्या विरुद्ध मोठा फटका खेळताना थोडीशी डिफिकल्टी आली. आता रिव्हर्स खेळले, 4 धावा आल्यात. स्टायलिश पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या रिझनमध्ये. 1 धाव घेतली. टाकीगावचे आदरणीय सुदर्शनजी नाईक साहेबांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. ओवळे प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्यात ते 8. अर्जुनच्या या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा आल्यात. 1 विकेट त्याला मिळाली आहे आणि 1 विकेट घेतली आहे. सगळ्यांना इम्प्रेस केलं आहे. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती
5 धावांची. 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. साई आणि चरण खरं तर दोन्ही बंधू आहेत, ट्विन्स आहेत आणि थोडंसं आयडेंटिकल असल्यामुळे ओळखणं फार कठीण होतं. यावेळेला ड्राईव्ह केलं आहे, पहिला बॉल वाईड होता आणि या बॉलवरती लावली आहे विजयी मोहर. सामना जिंकला आहे आयान स्पोर्ट्स संघानं. टेबल टॉपर ते राहिलेत या पूलमध्ये आणि श्री अँड शिव स्पोर्ट्स टीमनं हा सामना या ठिकाणी गमावला आहे, परंतु ही टीम देखील सुपर 6साठी क्वालिफाय झाली आहे.